महिलांना सक्षम करणं, त्यांच्या आर्थिक वाटचालीला चालना देणं, विशेषतः मागासवर्गीय महिलांना प्रोत्साहन देणं, अशा पद्धतीचे विविध कार्यक्रम या बचत गटाच्या माध्यमातून घेतले जातात। बरेच बचत गट हे महिला उद्योजकाच्या रूपात आता आपल्याला समोर येताना दिसत आहे। व्हीडीएफच्या माध्यमातून खूप समाजोपयोगी कामं करत असताना आत्ताच ताईंनी सांगितलं की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्हीडीएफ आपलं कार्य करत असतात। आदरणीय भाभीच्या सहकार्याने, आदरणीय अमित भैयांच्या मार्गदर्शनाखाली व्हीडीएफ वाटचाल करत असताना असंख्य महिलांचा सहभाग आणि व्हीडीएफच्या इतर आमच्या पुरुष मित्रांचा सहभाग सुद्धा त्यांच्या वाटचालीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो। महिलांचं आरोग्य असेल, त्यांची आर्थिक उन्नती असेल, या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक वेगवेगळे प्रश्न असतील, या वेगवेगळ्या प्रश्नाच्या माध्यमातून ते सोडवण्यासाठी व्हीडीएफ काम करतात। आणि नक्कीच या गोष्टीसाठी कधीही मी हे बघितलं नाही की काम थोडं आणि त्याचा प्रसार जास्त, त्याची पब्लिसिटी जास्त, अशा पद्धतीचं काम कधी व्हीडीएफ न केलेलं नाही। याबद्दल मी सगळ्या या टीमचं अभिनंदन या निमित्तानं करू इच्छितो। सायलेंटपणे काम करत राहणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं कार्य पोहोचवणं, या कार्याच्या माध्यमातून त्यांना मदत करणं, हेच प्रामाणिकपणे ही टीम काम करत असते। त्यांच्या या कार्याला मी हार्दिक शुभेच्छा या निमित्तानं व्यक्त करतो। महिला उद्योजकांच्या बाबतीमध्ये सरकार बऱ्यापैकी योजना राबवत असतं आणि या योजनांच्या माध्यमातून कुणालाही कधीही कुठेही जर अडचण असेल तर आम्ही सर्वजण आमच्या टीम सहित तुमच्या मदतीसाठी तयार आहोत, एवढं या निमित्तानं महिला उद्योजकांना मी सांगू इच्छितो। आणि तुमच्या अडचणीमध्ये कुठेही तुम्हाला गरज लागेल तेव्हा तुम्ही आम्हाला आवाज द्या। आमच्या टीमपैकी कुणी ना कुणी तुमची मदत करायला नक्की तुमच्यासाठी उपलब्ध असेल। आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठल्या योजनांच्या स्वरूपात जर कुणाला मदत लागली तर नक्की माझं ऑफिस 24 तास त्यांच्यासाठी उघडं आहे। कधीही तुम्ही येऊन त्या ऑफिसमध्ये मला संपर्क करा, आदरणीय भैयासाहेबांच्या ऑफिसमध्ये संपर्क करा, आदरणीय भाभी साहेबांच्या ऑफिसमध्ये संपर्क करा। आमची सगळी टीम तुम्हा सगळ्यांसाठी 24/7 उपलब्ध असेल, एवढं या निमित्तानं सांगतो। तुमच्या या उत्कृष्टाच्या कार्याला परत एकदा शुभेच्छा व्यक्त करतो। मला आणि डॉक्टर सविता मॅडमना आपण बोलवलं, सन्मान दिला, त्या